जय बाळोमा मित्रांनो, भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 मालिकेआधी टीम इंडियामध्ये मोठा बदल आपणास पाहायला मिळत आहे। या बदलामुळे संघाची प्लेइंग 11, बॅलन्स आणि स्ट्रॅटजी सर्वच बदलून जाणार आहे। वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा हे दोघे T20 सिरीजमधून बाहेर झालेले आहेत, तर त्यांची जागा घेऊन कोणते खेळाडू आलेले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, पण पाहतात क्रिकेट मराठी। तर वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा हे दोन खेळाडू दुखापतीमुळे या T20 सिरीजमधून बाहेर झालेले आहेत। दोघेही युवा आणि मॅच विनर खेळाडू असल्यामुळे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जातो। तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी रवी बिश्नोई हा सध्या भारताचा सर्वात आक्रमक लेग स्पिनर मानला जातो। तर वेगवान गुगली, मध्यम ओव्हर्समध्ये विकेट करण्याची क्षमता, दबावातही शांत गोलंदाजी। वॉशिंग्टन सुंदर ऑलराऊंडर होता, पण रवी बिश्नोई हा विकेट टेकिंग बॉलर आहे। म्हणजेच आता भारत अधिक आक्रमक गोलंदाजी घेऊन मैदानात उतरणार आहे। तर तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यर याची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तिलक वर्मा युवा फेअरलेस फलंदाज आहे, पण त्याच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यर हा अनुभव टीमसाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे। मधल्या फळीत स्थैर्य, स्पिन चांगला खेळण्याची क्षमता, मोठ्या सामन्यांचा अनुभव। श्रेयस अय्यर आल्यामुळे टीम इंडियाची बॅटिंग जास्त मॅच्युअर आणि स्टेबल झाली आहे। या बदलाचा टीम इंडियावर काय परिणाम होईल? गोलंदाजीत आक्रमकता वाढेल का? मधल्या फळीत अनुभव वाढेल, पण सुंदरसारखा ऑलराऊंडर नसल्यामुळे बॅटिंग प्लस बॉलिंगचा बॅलन्स थोडा बदलू शकतो। आता कॅप्टनांनी टीम मॅनेजमेंट प्लेइंग 11 कशी ठेवते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मोठा प्रश्न, रवी बिश्नोई न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकू शकतो का? श्रेयस अय्यर पुन्हा एकदा T20 मध्ये स्वतःला सिद्ध करेल का? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि अशाच क्रिकेट अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।